नमस्कार, माझे नाव अनुष्का जानकरचे आहे. मी आता 5वी तुकडी अ मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांच्याविषयी 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकावे अशी माझी विनंती. डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम भारताचे 11वे राष्ट्रपती मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जातात. ते म्हणत विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न पाहावी आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घ्यावेत. त्यांचे लहानपण अतिशय गरिबीत गेले. त्यांनी पेपर विकून शिक्षणासाठी पैसे जमा केले. ते एक प्रसिद्ध शिक्षक, वैज्ञानिक, अभियंता होते. त्यांना भारताच्या इस्रो या संस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. अग्नी, पृथ्वी, आकाश या निर्मितीत मोठा सहभाग घेतला. त्यांचे संपूर्ण जीवन हे युगांसाठी एक मार्गदर्शन आहे. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव सई व्यंकटेश लंगोटे आहे. मी आता 5वी तुकडी अ मध्ये शिकत आहे. आज मी तुम्हाला थॉमस अल्वा एडिसन यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. लहानपणी एडिसन यांना त्यांच्या शिक्षकांनी मंदबुद्धीचा म्हणून शाळेतून काढून टाकले होते. त्यांच्या आईने त्यांना घरीच शिकवले व त्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित केला. पुढे जाऊन यात एडिसनने विद्युत बल्बाचा, फोनोग्राफ तसेच डीसी वीज याचा शोध लावला. इलेक्ट्रिक बल्ब तयार करताना त्यांना 1000 वेळा प्रयोग करूनही अपयश आले. तेव्हा लोक त्यांना विचारत, तुम्ही 1000 वेळा फेल झाला, तुम्हाला वाईट नाही का वाटत? तेव्हा ते बोलत, मी 1000 मार्ग शोधले जे चुकीचे होते. आता मला योग्य मार्ग माहीत आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप छान. स्काउट क्लब यानंतर डॉक्टर अब्दुल कलाम यांची माहिती सांगत आहे. माझे नाव परिणिती निती जाधव आहे. आज मी तुम्हाला डॉक्टर सी.व्ही. रामन यांच्याविषयी माहिती सांगणार आहे. डॉक्टर सी.व्ही. चंद्रकांत शेखर वेंकट रामन हे भारताचे एक महान भौतिक शास्त्रज्ञ होते. त्यांनी प्रकाशाच्या विकिरणावर महत्त्वाचे संशोधन केले आणि त्यास रामन इफेक्ट हे नाव देण्यात आले. त्यांच्या या शोधामुळे त्यांना 1930 मध्ये नोबेल पारितोषिक देण्यात आले. हे विज्ञान क्षेत्रात भारताला मिळालेले पहिले नोबेल पारितोषिक होते. तसेच त्यांना 1954 मध्ये भारत रत्न आणि आंतरराष्ट्रीय सन्मानाने गौरवण्यात आले. धन्यवाद. स्काउट क्लब अंजल किशोर राय. मी एकटा 5वी तुकडी अ मध्ये शिकत आहे. मी आज तुमच्या समोर आयझॅक न्यूटन यांची माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतचित्ताने ऐकावी अशी माझी नम्र विनंती. आयझॅक न्यूटन हे जगातील महान वैज्ञानिक व गणित तज्ञ होते. न्यूटन हे अत्यंत बुद्धिमान असले तरी त्यांचा स्वभाव तापट होता. त्यांच्या आयुष्यातील सर्वात प्रसिद्ध कथा म्हणजे न्यूटन एका सफरचंदाच्या झाडाखाली बसले असताना त्यांच्या डोक्यात एक सफरचंद पडले आणि ते त्यांना गुरुत्वाकर्षणाचा शोध लावण्याची प्रेरणा मिळाली. त्यांनी गुरुत्वाकर्षणाचा नियम शोधला, तसेच गतीचे 3 नियम मांडले. गणितात देखील त्यांनी कॅल्क्युलस या नवीन शाखेचा शोध काढला. प्रकाश 7 रंगात विभागला जाऊ शकतो हेही शोधले. न्यूटन यांची माहिती आपल्याला शिकवते की जिज्ञासू वृत्ती, चिकाटी आणि मेहनत केल्यास यश मिळतेच. धन्यवाद. खूप छान. स्काउट क्लब विद्यार्थी तुमच्या समोर आर्यभट्ट यांच्याविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे. आर्यभट्ट हे प्राचीन भारतातील एक महान गणित तज्ञ व खगोलशास्त्रज्ञ होते. त्यांचा जन्म इसवी सन 406 मध्ये झाला आणि त्यांनी आपले महत्त्वपूर्ण कार्य इसवी सन 5व्या शतकात केले. त्यांनी दशमान पद्धतीचा वापर केला आणि गणितात शून्याच्या संकल्पनेचा पाया घातला व आर्यभट्ट यांनी पायाची किंमत सुमारे 1416 इतकी दिली, जी आजही वापरली जाते. त्यांनी अंकगणित, वर्गमूळ आणि घनमूळ शोधण्यासाठी अनेक पद्धती विकसित केल्या. आर्यभट्ट हे भारतीय विज्ञान व गणिताच्या इतिहासातील एक महान शास्त्रज्ञ होते. त्यांचे योगदान आजही गणित, खगोलशास्त्रज्ञ व अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे आहे. धन्यवाद. सगळे जाऊन उभे राहा वरती. खूप छान. अतिशय स्पष्ट